नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी पब्लिकेशनच्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत, कंबाईन MPSCचा. तर आज आपण पाहणार आहोत विज्ञान, आहार, मानवी शरीर व संप्रेरक. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 आहारातील पोषक तत्व म्हणजे जीवनसत्व याचा अभ्यास करणार. अन्नपदार्थाची प्रश्न क्रमांक ऊर्जा कशात मोजली जाते? कॅलरीज मध्ये. आपण जीवनसत्व की ऑक्सिडेशन प्रतिबाधित बाधित किती ग्राम कॅलरीज म्हणजे ऑक्सिडेशन प्रतिबाधित म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणायचे त्यांना. काही मोजण्याचे परिमाण जीवनसत्व असतात ते सांगू शकतो. ऑक्सिडेशन जास्त होते त्यांचं म्हणजे काय होते? अन्नपदार्थाची ऊर्जा त्याचा जे एखादी फळं भाज्या वगैरे उघडं ठेवलं तर त्याच्यावर हवेचा ऑक्सिजनचा परिणाम होऊन ते खराब होतात, याला ऑक्सिडेशन म्हणतात. जसं की आपण एखादा सफरचंद कापला तर तो थोड्या वेळाने बरोबर 4 काळा पडतो, म्हणजे ते सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन किलो जीवनसत्व 1000 होत असतं आणि आपल्याला अँटीऑक्सिडंट विचारलेला आहे. तर जीवनसत्व सामान्यतः वापरात कॅलरीज जीवनसत्व ही 2 किलो कॅलरीज अँटीऑक्सिडंट असतो. उदाहरणार्थ, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅलरीज. आता खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. 200 जीवनसत्व ए कॅलरीज निरोगी दृष्टी, हाडे व त्वचेचा व दाताचा विकास, प्रतिकारक क्षमते वाढ व पुनरुत्पादन क्षमतेस मदत जीवनसत्व ए मुळे होतं. जीवनसत्व डी कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषण्यासाठी मदत करतं, दात आणि हाडं यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवतं. जीवनसत्व के ब्लड क्लॉटिंगसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर जीवनसत्व ई जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यामध्ये स्नायूपेशीला कार्यक्षम ठेवण्याचं कार्य आहे आणि वांझपणासुद्धा कमी होतो ई जीवनसत्वामुळं. जीवनसत्व ई व सी सुद्धा अँटीऑक्सिडंट आहेत आणि इथं पर्यायामध्ये सी दिलेला नसल्यामुळं ई हा या पर्यायाचा योग्य पर्याय मानला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज आहे? एक आहे 12 ते 18 वयोगटातील वयात येणारी व्यक्ती, 2 गरोदर स्त्री, 3 शेतावर काम करणारी व्यक्ती आणि 4 शास्त्रज्ञ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण किशोरवयीन मुले जी असतात 12 ते 18 वयोगटातील यांच्या शरीराचा वेग आणि स्नायू हाडाची वाढ होत असल्याने प्रथिनांची गरज अधिकतर या व्यक्तींना असतो. त्याचबरोबर या वयोगटातील मुलांचे हार्मोन्सचे बदल, उंची व स्नायूंची वाढ यामुळे प्रथिनांची मागणी वाढत असते. त्यामुळं या लोकांना प्रथिनं जास्त खाणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आता आहारातील ऊर्जेचं प्रमुख स्रोत कर्बोदक आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण कार्बोहायड्रेट्स हे शरीरासाठी ऊर्जा मुख्य आणि प्राथमिक स्रोत आपण मानतो किंवा आहे. यामध्ये गहू, भात, मका, बाजरी, साखर, बटाटे, फळे, ब्रेड इत्यादींचा समावेश होतो. कशामध्ये? कार्बोहायड्रेट्समध्ये. मग आता स्निग्ध पदार्थ हे कार्बोहायड्रेटपेक्षा अधिक ऊर्जा देणारे असतात. 1 ग्राम फॅट्स बरोबर 9 कॅलरीज भेटत असतात. मग कार्बोहायड्रेट्सच्या 1 ग्रामनं किती कॅलरीज भेटतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये तेल, तूप, लोणी, शेंगदाणे, बदाम, नारळ इत्यादी येत असतात. त्यानंतर प्रथिनं हे शरीराच्या पेशींच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी महत्त्वाचे असले तरीही ऊर्जेसाठीही वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ दूध, डाळी, अंडी, मासे, मटण, सोया. पण ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स वापरतात. त्यामुळं फॅट्स आणि मग गरज पडल्यास प्रथिनं. मग सगळ्यात मुख्य स्रोत आपल्याला कोणता आहे? तर कार्बोहायड्रेट्स. यानंतर प्रश्न क्रमांक 4 सुक्रोजचे ॲरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतो? तर सुक्रोजचं ऑक्सिडेशन होऊन अधिकतम 60 ATP तयार होतो, म्हणजे 60 ATP इतकी ऊर्जा तयार होत असते सुक्रोजमधून.
मग सुक्रोजपासून ऑक्सिजन सानिध्यात अधिकतम 60 ATP तयार होतात. तर ॲरोबिक ऑक्सिडेशनमध्ये म्हणजेच O2 च्या सानिध्यात हे सर्व घडून येत असतं. आता आपण त्याची एक संज्ञासुद्धा पाहून घेऊया. C6H12O6 प्लस 6O2 मग त्याला तंतुकणिका हा आधार जर भेटला तर 6CO2 प्लस 6H2O प्लस ऊर्जा ही अभिक्रिया पेशी श्वसनात घडते. यामधून ऑक्सिजनच्या सानिध्यात 38 ATP तयार होतात तर विना ऑक्सिजनच्या सानिध्यात 2 ATP तयार होतात. आणि आपण इथं काय केलंय तर ॲरोबिक ऑक्सिडेशन केले, त्याच्यामुळे सर्वात अधिक 60 ATP तयार होतात. ऑक्सिजनच्या साह्यामध्ये किती होतात तर 38 आणि विना ऑक्सिजनच्या साह्यात 2 ATP तयार होतात. ह्या दोन मुख्य गोष्टी या प्रश्नातून आपल्याला शिकायला भेटतात. यानंतर प्रथिनाच्या निर्मितीत कुठल्या RNAचे महत्त्वाचे कार्य आहे. आता प्रथिनाच्या निर्मितीत कुठल्या RNAचं महत्त्वाचं कार्य आहे तर mRNA जे असतात मेसेंजर RNA यांचं कार्य प्रथिनाच्या निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण काय असतं तर प्रथिनांच्या निर्मितीसाठी mRNA मेसेंजर RNA हे सर्वात महत्त्वाचे का मानले जातात. DNA मधून माहिती घेऊन ते रिबोसोमपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. यालाच ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. म्हणजे काय ट्रान्सफर करतात. आणि tRNA काय आहे मग तर tRNA म्हणजेच ट्रान्सफर RNA अमिनो आम्ल आहे. ते रिसोमला आणण्याचं काम करतात. आणि RN म्हणजेच रिबोसोमचा एक भाग असतो आणि प्रथिनांच्या संकलनात मदत करत असतो. जर एकच RNA विचारलं तर mRNA, कारण ते प्रथिन बनविण्यासाठी आवश्यक सूचना DNA कडून रिबोसोमकडे पोहोचवितो. यानंतर प्रश्न क्रमांक 6 अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिणामात मोजली जाते. आता अन्नपदार्थाची ऊर्जा कशात मोजली जाते कॅलरीजमध्ये. आपण पहिलेच पाहिलं की 1 ग्राम फॅट्समधून किती ग्राम कॅलरीज भेटते. कॅलरीज म्हणजे काय तर ऊर्जा पदार्थ मोजण्याचं परिमाण असं आपण तिला सांगू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अन्नपदार्थाची ऊर्जा मुख्यतः कॅलरीज या परिणामात मोजली जाते. भारतासारख्या देशामध्ये आणि बहुतेक अन्नशास्त्रामध्ये किलो कॅलरीज किंवा किलो जूल ह्या एककात सुद्धा अन्नातील ऊर्जा मोजली जाते. जसं की 1 कॅलरीज बरोबर 4.184 जूल आणि 1 किलो कॅलरीज बरोबर 1000 कॅलरी म्हणजेच काय तर 4184 जूल. सामान्यतः वापरात कॅलरीज म्हणतात. आपण प्रत्यक्ष किलो कॅलरीज म्हणत असतो. उदाहरणार्थ एखाद्या चॉकलेटमध्ये 200 कॅलरीज असल्यास त्याचा अर्थ 200 कॅलरीज असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे मेदापासून किती ऊर्जा मिळते किंवा किती उष्मांक मिळतो. तर मेदापासून आताच आपण पाहिलं 1 ग्राम फॅट्स म्हणजे मेद बरोबर किती 9 ग्राम किंवा 9 किलो कॅलरीज. 9 किलो कॅलरीज म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 2. मग कर्बोदकापासून किती कॅलरीज भेटतात तर त्या 4 कॅलरीज असतात 1 ग्राम कर्बोदकापासून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे. आताच मागच्याच पहिल्याच प्रश्नात आपण पाहिलं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं अन्नातून शोषण करण्यास कोण मदत करतात तर जीवनसत्व डी. जीवनसत्व डी हे आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यासाठी जबाबदार असतं आणि त्याचं मुख्य कार्य म्हणजे आहारातून जे मिळणारं कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे ते आतड्यातून शोषून वाढवणे, हाडे दात मजबूत ठेवणे आणि हाडाच्या वाढीसाठी मदत करणे. व्हिटॅमिन डीचा अभाव असल्यास कुठले रोग होतात मग रिकेट्स म्हणजे मुलांचे जे हाडं वगैरे मोडतात त्याला रिकेट्स म्हणतात. आणि ऑस्टिओ
ॲस्टिओमिलेशन म्हणजे जे प्रौढामध्ये असते त्या आजाराला ॲस्टिओमिलेशन असं म्हटलेलं आहे. हा आजार जसं लहान मुलाचा रिकेट्स आजार आहे तसाच तो प्रौढामध्ये आहे. सूर्यप्रकाश, मासे, अंडी आणि काही फोर्टिफाईड अन्नपदार्थ हे जीवनसत्व डीचे मुख्य किंवा चांगले स्रोत आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर 9वा प्रश्न आहे, अंड्यातील कोणत्या भागात प्रथमतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात. आता जे अंड्यातील भाग असतो त्याला पूर्णान्न कुठल्या भागाला म्हणतात तर तो पांढरा बलक आहे. अंड्यात पांढरा आणि पिवळा असे 2 बलक असतात. पिवळ्या बलकाला झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग असतो आणि प्रत्येक अंड्यात 250 मिलीग्रॅम इतके कोलेस्ट्रॉल असते आणि चंद्री क्रांती ही अंड्याबद्दल झालेली आहे. अंड्याच्या कोचात कॅल्शियम असतं आणि पिवळ्या बलकात ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. पांढऱ्या बलकात CA म्हणजेच काय तर कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, शाकाहारी मेदामध्ये डॅश डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला डॅश डॅश असते. आता आपल्याला शाकाहारी मेदामध्ये म्हणजे फॅट्समध्ये काय असतं तर असंतृप्त मेदाम्ले असतात आणि ते द्रव असतात खोलीच्या तापमानाला. मग या प्रकाराचे 2 प्रमुख प्रकार पडतात, मोनो असंतृप्त आम्ले आणि पॉली असंतृप्त आम्ले. असे 2 प्रकार हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, ऑलिव्ह तेल आणि तीळ तेल यामध्ये अशी असंतृप्त आम्ले आढळतात. ही असंतृप्त आम्ले खोलीच्या तापमानाला द्रव अवस्थेत असतात. त्याउलट संतृप्त आम्ले जसे की तूप किंवा बटर खोलीच्या तापमानाला घन अवस्थेत असतात. आता ह्या गोष्टी सुद्धा छोट्या छोट्या आहेत पण त्या लक्षात ठेवायच्या जेणेकरून परीक्षेत येणारे प्रश्न आपल्याला टॅकल होतील. यानंतर भारतातील आहारात व्हिटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ हे मुख्यत्वे डॅश डॅशपासून मिळते. ते कशापासून मिळतात तर कॅरोटीनपासून. कॅरोटीन कशात आहे तर भातामध्ये आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. भारतीय आहाराचा व्हिटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व ए मुख्यतः बेटा कॅरोटीन असतं. या स्वरूपात शरीरामध्ये जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होत असतं. पिवळसर तपकिरी व गडद हिरव्या भाज्यामधून जसं की गाजर जे डार्क ऑरेंज कलरचं असतं त्यातून, भोपळा, पालक, मेथी, शेपू यामधून आपल्याला बीटा कॅरोटीन भेटत असतं. त्याचबरोबर पपई, आंबा, संत्रा हे सुद्धा बीटा कॅरोटीनचे आपल्याला योग्य पर्याय सांगता येतील खाण्यामधून आपल्याला बीटा कॅरोटीन भेटण्यासाठी. त्याचबरोबर दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे हे सुद्धा आपल्या भारतीय अन्नपदार्थांमध्ये असतात आणि त्यामधून आपण बीटा कॅरोटीन मिळत असतो. परंतु शाकाहारी भारतीय आहारामध्ये प्रामुख्याने वनस्पती स्रोत हे बीटा कॅरोटीनवरच अवलंबून राहते. नंतर प्रश्न क्रमांक 12, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते तर ते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असं विभाजन होत असतं सुक्रोजचं. मग सुक्रोज पाण्याबरोबर संयोग होऊन हायड्रोलिसिस झाल्यास त्याचे पृथक्करण होते आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे 2 साखरेचे प्रकार तयार होत असतात. हे मिश्रण म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की इन्व्हर्ट शुगर आहे. या इन्व्हर्ट शुगरमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं प्रमाण 1:1 असं असतं. या प्रमाणात इन्व्हर्ट का म्हणतात तर मिश्रणाचे प्रकाशाचे ध्रुवीकरण वळविण्याची दिशा बदलते. जसं की सुक्रोज उजवीकडे वळण्यासाठी आणि इन्व्हर्ट शुगर ही डावीकडे वळण्यासाठी असते. तर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियन्स कोणते आहेत. आता मायक्रोन्यूट्रियन्स आणि मॅक्रोन्यूट्रियन्स हे समजणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे आपण इंग्रजी नावं पाहूया. MACRO मॅक्रो हे शरीरात जास्त प्रमाणात लागतात आणि
MICRO मॅक्रो हे शरीराला कमी प्रमाणात लागतात आणि यामध्ये आपल्याला मॅक्रो न्यूट्रियन्स विचारले तेव्हा आपण काय करायचं अशा वेळेस आपल्याला जर प्रश्न समजत नसेल तर सरळ सरळ इंग्रजीमध्ये वाचून घ्यायचा, त्यातून आपल्याला हा प्रश्न समजून जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मॅग्नेशियम. आता आपण पोषक द्रव्ये पाहून घेऊ त्या मायक्रोन्यूट्रियन्स आणि मॅक्रोन्यूट्रियन्स. आता मोठ्या प्रमाणात लागणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बन, सल्फर आणि पोटॅशियम हे मोठ्या प्रमाणात लागतात, तर कमी प्रमाणात लागणारे क्लोरीन, जस्त, मॅग्नेशियम, लोह, कॉपर आणि बोरान हे कमी प्रमाणात लागतात. सगळ्यात अतिआवश्यक किती पोषक द्रव्ये आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एकूण पोषक द्रव्ये आहेत 32. मग पोषक द्रव्ये आणि त्याचा उपयोग सुद्धा आपण पाहून घेऊया. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पेशीभित्तिका आणि जीवनद्रव्य निर्माण करण्यासाठी. नायट्रोजन प्रथिन आणि न्यूक्लिक आम्ल निर्मितीसाठी. सल्फर प्रथिन व जीवनसत्व निर्मितीसाठी. फॉस्फरस बीज निर्मितीसाठी, फळाच्या परिपक्वतेसाठी. पोटॅशियम वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त. त्यानंतर कॅल्शियम गुणसूत्राच्या निर्मितीसाठी, कर्बोदकाच्या व अमिनो आम्लाच्या वहनात कार्य करतं कॅल्शियम. मॅग्नेशियम प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत प्रकाश संश्लेषण करत असतं. त्यानंतर आयन. आता आयन काय करतं तर श्वसन क्रियेत महत्त्वाची भूमिका निभवत असतं. मॅग्नीज हरित द्रव्य निर्मितीत नायट्रेट आणि नायट्रेटमध्ये रूपांतरित करत असतं. कॉपर तांबे श्वसन क्रियेतील विकारामध्ये असते. झिंक इंडोल ऑक्सिडेशन निर्मितीसाठी. बोरॉन स्वपुष्प वनस्पतीमध्ये कर्बोदकाचे स्थानांतरासाठी. आणि मेडॅलियन हे नायट्रोजनच्या चयापचय क्रियेसाठी उपयुक्त असतं. यानंतर ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही 40% असते. ग्लुकोजमध्ये ग्लुकोजचं सूत्र आहे C6H12O6. ऑक्सिजनचा परत आपल्याला एक प्रश्न आहे. 1 ग्राम प्रथिनापासून डॅश डॅश ऊर्जा मिळते, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 4 किलो कॅलरीज हे कर्बोदक आणि प्रथिनापासून ऊर्जा भेटत असते. प्रथिनांमध्ये प्रामुख्याने ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन व नायट्रोजन युक्त पदार्थ तसेच थोड्या प्रमाणात सल्फर, लोह, फॉस्फरस व आयोडीन सारखे घटक असतात. प्रथिने हे अमिनो आम्लासाठी बहुवार्षिके असतात. निसर्गात 20 वेगवेगळी अमिनो आम्ल आढळून येतात. त्याचबरोबर प्राणीस्त्रोत कुठला आहे तर अंडी, चिकन, दूध, लोणी प्रथिनांचं. आणि वनस्पती स्त्रोत तेलबिया, कडधान्ये, डाळी. कार्य काय करतात प्रथिनं तर शरीराची वाढ घडवून आणणे, तसेच शरीराची झालेली झीज भरून आणणे. शरीराची वाढ होत असताना गर्भावस्थेत स्तनदा मातेस व आजारापासून बरे होतात. आपणास प्रथिनांची सर्वाधिक आवश्यकता असते, कारण प्रथिने नवीन ऊती निर्माण करतात तसेच झीज भरून काढतात. 1 ग्राम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरीज एवढी उष्मा ऊर्जा मिळते. आहारात एकूण 10% ऊर्जा प्रथिनापासून भेटत असते. ऊर्जा भेटते. किलो कॅलरीजमध्ये सांगितले का नाही, तर 1 ग्राम प्रथिनापासून किती 4 किलो कॅलरीज आपल्याला ऊर्जा भेटत असते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. शरीरावरील त्वचा, केस, नखे इत्यादी अवयव प्रथिनांनी बनलेले असतात. ही प्रथिने संरचनात्मक म्हणून कार्य करतात.